माझा विठ्ठल म्हणतो, असे असंख्य व्हिडिओज आले आहेत. हे बघा, सरकार, आता हे सरकार चालवणार आणि एका व्हिडिओमध्ये तर तो इतकं हे म्हणतो की दहशत, पैसा, सरकार हे आमचं आहे. आणि सेम जे जे कराडचे होते ते मोठ्या मोठ्या 25-25 गाड्या घेऊन जातानाचे तसे सेम व्हिडिओ या माणसाचे सुद्धा आहेत, सतीश भोसलेचे. म्हणून असं वाटतं की हे सगळे एका मानेचे मणी आहेत, सगळेच्या सगळे. हे बघा, आता हा त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक फोटोमध्ये मी तर माध्यमांना विनंती करते की जे जे मी व्हिडिओज पाठवलेत तो एक एक व्हिडिओ 30-30 सेकंदाचा आहे, सगळे दाखवा की ह्यांच्या हातात, म्हणजे मी बाई असून माझ्या हातात एवढ्या सोन्याच्या बांगड्या नाही, पण यांच्या हातात इतकं एवढं जाडं जाडं सोनं घालून, सगळ्या हातात अंगठ्या घालून हे काय करतात पुरुष? कसला तुम्ही धाक दाखवताय स्वतःला? एक तर व्हिडिओमध्ये ते आयफोन खरेदी करताना दाखवतायत. हे सगळं जे चाललंय ना, हे राजकारण्यांचा वरदहस्त आहे. आणि आज मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांना जर असा महाराष्ट्र नको असेल तर त्यांनी आज अधिवेशनात याच्यावर स्टेटमेंट करायला हवं. नाहीतर मी अधिवेशनाच्या बाहेर येऊन तिथे मी प्रोटेस्टला बसेन जोपर्यंत देवेंद्र फडणवीस याच्यावर स्टेटमेंट करत नाहीत की हे महाराष्ट्रात आता कुठेही चालू दिलं जाणार नाही, तोपर्यंत मी तिथे बसून राहीन, असं मी त्यांना आवाहन करते. आजचा दिवस मी वाट बघणार आहे. उद्या सकाळी मी अधिवेशनाच्या बाहेर तिथे ठिय्या देऊन बसणार आहे. आणि हे जे सगळे फोटो आहेत, हे सगळे फोटो, हे बघा, हा बॉस, हा फोटो बघा, हा फोटो बघा, हे सगळे फोटो मी तिथे घेऊन बसणार आहे आणि अशा लोकांवर कारवाई करा अशी मागणी करणार आहे. हा बघा, बास झालं आता हे सगळे धंदे. महाराष्ट्रात आता अशी दहशत नको. धन्यवाद. काल सुरेश धस यांना या संदर्भात विचारण्यात आल्यावर त्यांचं असं म्हणणे की हा व्हिडिओ 1.5 ते 2 वर्ष जुना आहे आणि जी संबंधित व्यक्ती त्या माणसाला मारहाण करत आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही आणि मी पोलिसांना सांगितले की त्यांच्यावर कारवाई करा. नाही, सुरेश धसांचा पूर्ण संबंध आहे त्याच्याशी. त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी फोन करण्याचा ऑडिओ क्लिप सुद्धा मी त्या माझ्या मीडिया ब्रॉडकास्ट ग्रुपवर टाकली आहे. एवढंच नाही तर सुरेश धस त्याला म्हणताना दिसतात, तो म्हणतो तुमचा आशीर्वाद असू द्या. आणि त्यांचे इतके फोटो आहेत, अगदी त्यांच्याबरोबर बसलेल्या सोफ्यावर साईडला बसल्याचे. असा कोणी साधा कार्यकर्ता नाही बसू शकत. त्या ऑडिओ क्लिपमध्ये सुद्धा सुरेश धस त्याला म्हणतात, अरे आशीर्वाद 100% आहे, 99 पण नाही, 100% आहे आणि राहणार. हे सुरेश धसांनी त्याला ऑडिओ क्लिपवर जर म्हटलंय आणि आता ते म्हणत असतील माझा संबंध नाही, हे चुकीचं आहे. दुसरा मुद्दा, तो जो 2 व्हिडिओ होते, एक आला बॅटनी मारतानाचा, तो जुना व्हिडिओ आहे. पण जो सगळे जे दात पाडलेले आहेत तो 19 फेब्रुवारीचा व्हिडिओ आहे. 19 फेब्रुवारीचा, म्हणजे आता अजून 15 दिवस पण झाले नाही आहेत. तर सुरेश धसांना विनंती आहे की उगाच खोटं बोलू नका. जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि आता तरी बीडमध्ये ही जी गँग, ही टोळी बोळी जे चाललंय ना, ते सगळं बंद करा. सुरेश धस हे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये जाऊन बोलतात, मात्र त्याच बीड जिल्ह्यामध्ये ते स्वतः दहशत पसरवत आहेत. पहिल्या दिवशीपासून माझं हेच म्हणणं होतं की आष्टीमधल्या यांच्या फार्म हाऊसमध्ये चिकन, दारू सगळी सरबराई देऊन हे गावगुंडांना पाळतात. हे मी पहिल्या दिवशी, म्हणजे मी बीडला गेले 28 डिसेंबरला, तेव्हाची माझी माध्यमांची सगळे बाईट्स काढा. मी नाही सांगितलं होतं की मी मोर्चात जाणार नाही, कारण अशा लोकांबरोबर, सुरेश धस सारख्या लोकांबरोबर मी स्टेज शेअर करणार नाही असं मी पहिल्या दिवशीपर्यंत सांगितलं. कारण माझा लढा हा जात पात धर्म याच्यासाठी नाही, हा भ्रष्टाचार, ही दहशत महाराष्ट्रातनं संपवण्यासाठी माझा लढा आहे. ज्या ज्या जाती धर्माच्या लोकांना मला तसे व्हिडिओ पाठवायचे आहेत त्यांनी खुशाल पाठवावे. प्रत्येक विषय मी पोटतिडकीने लढीन एवढं आश्वासन मी त्यांना देऊ शकते. जालन्याच्या प्रकरणामध्ये काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे की जे आरोपी आहेत त्यांच्यावर मोका लावण्याचा प्रयत्न मी करू, न्याय जो आहे कराड यांना मी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करू. आता हे जे कृत्य होतं ते एकाच व्यक्तीने केलं होतं आणि आता त्याच्यावर आधीचे गुन्हे आहेत की नाही माहिती नाही,
त्यामुळे मोका लागेल की नाही आपल्याला माहीत नाही, कारण मोका कुठल्या गोष्टीत लागतो आणि काही काही गोष्टीत लागत नाही. जिथे संघटित गुन्हेगारी आहे आणि प्रत्येकावर असंख्य गुन्हे आहेत अशाच ठिकाणी मोका लागतो. जालन्याच्या ह्याच्यात बाकी सगळे बघ्याची भूमिका घेऊन नुसते उभे होते, कारण आपल्याकडे प्रेक्षकांना काही कमी नाही आहे. प्रचंड प्रमाणात लोक गोळा होतात, पण एकाच सुद्धा हिंमत नसते त्याच्यावर बोलण्याची. चला, थँक्यू. नको नको, आता बस झालं. ते झालं ना, काल दिलं ना मी तुम्हाला. नको बस. तुम्ही उद्या जाणार आहात का जरा देवेंद्र फडणवीसांनी उद्या आज जर देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर भाष्य केलं नाही अधिवेशनात, तर उद्या सकाळी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अधिवेशनाच्या तिथे बाहेर मी ठिय्या बसून राहणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.